नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असा राजगिऱ्याच्या शिऱ्याची रेसिपी। राजगिरा हा गुणधर्मांची खाण असलेला एक पदार्थ आहे आणि त्यामुळे आवर्जून सर्वांनी खाऊन बघायला हवा। तुम्ही उपवासालाच नाही तर एरवी देखील राजगिऱ्याचा शिरा करून खा, मुलांना द्या। वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर हा अतिशय उपयुक्त आहे। राजगिऱ्याचे सर्व फायदे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी राजगिरा घेऊया। इथे मी कच्चाच राजगिरा घेतला आहे, फक्त उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतला होता म्हणजे तो नीट बारीक होईल। पण जर तुमच्याकडे ऊन नसेल किंवा राजगिरा जर ओलसर वाटत असेल तर तो थोडा तुम्ही कढईमध्ये भाजून घ्या। अगदी लाही फुटेपर्यंत भाजण्याची आवश्यकता नाही, त्यातील मॉइश्चर निघून जाईल एवढं भाजा। आणि गार झाल्यानंतर याचं रवाळ असं पीठ वाटून घेऊया। खूप बारीक फाईन पीठ करायचं नाही, किंचित रवाळ असं पीठ ठेवा म्हणजे शिरा छान मोकळा असा होतो। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मी छान रवाळ असं हे राजगिराचं पीठ करून घेतलं आहे, अगदी फाईन पावडर नाही। याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। विकत देखील राजगिऱ्याचं पीठ मिळतं, तुम्ही ते देखील वापरू शकतात। पण घरच्या घरी जर असा हे राजगिऱ्याचं रवाळ पीठ केलं तर त्याचा शिरा अप्रतिम होतो। विकतचं पीठ कधी कधी खूप बारीक असतं, फाईन असं वाटलेलं असतं, त्यामुळे त्याचा शिरा एखाद्या वेळी चिकट होऊ शकतो। आता त्यानंतर आपल्याला 1 वाटी राजगिऱ्यासाठी लागणार आहे 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे। दूध आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तुम्हाला हवं तर फक्त पाण्यामध्येच तुम्ही शिरा करा किंवा फक्त दूध वापरून देखील शिरा करता येईल, पण मी 2:1 असं हे प्रमाण घेते, यानी शिरा खूप मस्त होतो। सर्वप्रथम आता दूध आणि पाणी आपण गरम करून घेऊ। शिऱ्यामध्ये नेहमी करता आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, तेव्हाच तो खूप छान होतो। आता हे दूध आणि पाणी मी गरम करायला ठेवते आणि गरम झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवूया। आता इथे एका पसरट पॅन मध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आहे। ज्या वाटीने राजगिरा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी तूप देखील मोजून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे। मंद आचेवर राजगिऱ्याचं पीठ आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। राजगिराचं पीठ भाजायला वेळ जरा जास्त लागतो, गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि छान खरपूस हे पीठ भाजून घ्या। राजगिरा हा आयुर्वेदिक गुणधर्माची खाण आहे, त्यामुळे आवर्जून खायला हवा। राजगिऱ्यामध्ये झिंक असतं, त्यामुळे ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी झिंक आणि व्हिटॅमिन ए आपल्याला मदत करतात। हाडांच्या बळकटीसाठी भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं। तुम्हाला मधुमेहासाठी म्हणजेच डायबिटीजसाठी देखील हा अतिशय उपयुक्त आहे। तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे। राजगिऱ्यामुळे पचनशक्ती सुधारते, तसेच त्वचेसाठी देखील खूप। जर शरीरामध्ये रक्त कमी असेल तर रक्तवाढीसाठी देखील आवर्जून राजगिरा खायला हवा। सगळ्या लहान मुलांना तुम्ही आवर्जून हा राजगिरा द्या। छोटे जे बाळ असतात त्यांना राजगिऱ्याची खीर कधी कधी अधूनमधून हा शिरा दिला तरी खूप पौष्टिक असा असतो। हे बघा, मंद आचेवर आता मी हा राजगिरा छान भाजून घेतला। हळूहळू ह्याला तूप सुटायला लागला आहे आणि ह्याचा रंग देखील बदलला। छान तांबूस रंगावर मी हे पीठ भाजून घेतलं। बघा, तुम्ही जर असं उलटण्यावर हे घेतलं तर उलटण्यावरून सहज सुटते आहे। आता यामध्ये आपण आवडीनुसार काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया। तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे घालू शकता। हे देखील 1 मिनिटासाठी परतून घेऊ। हे बघा, हे छान भाजून झालं। आता आपण यामध्ये पाणी घालूया। सुरुवातीला आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, दूध पाणी एकत्र करू नका, पहिले पाणी घाला। छान मिक्स करू। आता यानंतर यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे। 2 वाट्या गरम दूध घातलं आहे। आता हे नीट मिक्स करून घेऊ। आता जरी हे तुम्हाला थोडं पातळ वाटत असलं तरी राजगिरा शिजल्यानंतर हे छान घट्ट होतं। आपण इथे जाडसर राजगिरा घेतला आहे, त्यामुळे रव्याप्रमाणे हा शिजायला देखील थोडा वेळ लागणार आहे।
हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटांसाठी याला एक दणकून वाफ काढून घेऊया। ह्याला वाफ काढून घेतली। एक वेळा पुन्हा हे थोडं परतून घेऊ आणि आता यामध्ये साधारण पाऊण वाटी मी साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। साखरेऐवजी तुम्हाला गूळ घालायचा असेल तर गूळ देखील घालू शकतात। नीट मिक्स करून घेऊया। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर पुन्हा हा शिरा 5 ते 7 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता शिरा किती मस्त शिजला आणि कडेला तूप देखील सुटला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालू। मिक्स करूया। अतिशय चविष्ट, खूप मऊ आणि लुसलुशीत असा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे। हे बघा, याचं टेक्स्चर किती सॉफ्ट झाला आहे। कलर देखील बघा किती मस्त आला आहे। अप्रतिम हा शिरा लागतो। त्यामुळे तुम्ही हा शिरा नक्की करून बघा। तुमच्या लहान मुलांसाठी देखील आवर्जून द्या। या एकादशीला शिरा नक्की करून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।